सैन्य नाही आहे तुमच्याकडे, शस्त्र नाही आहेत तुमच्याकडे, खूप म्हणजे अगदी त्यांच्याकडे रथही नाही आहे. तर त्यांना सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. मारुतीराय भेटले, मैत्री झाली, बाकीच्यांना भेटवलं. तिथून पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आधी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे की याच्यामध्ये धर्म आचरण करणारं कोण आहे. आणि नुसतं धर्म आचरण करणारं नाही तर प्रभू रामचंद्र पण तेवढेच धूर्त आहेत की एखादा राजकारणी माणूस धूर्त लागतो, कारण धूर्ततेशिवाय आपल्याला राष्ट्रकारण करता येत नाही. प्रभू रामचंद्र सुद्धा तेवढेच धूर्त आहेत. आणि म्हणून त्यांनी आधी सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासलं की आपल्याला कोणासोबत हात मिळवणी केली पाहिजे. आणि निश्चितच त्याचं उत्तर सुग्रीव म्हणून आलं. पण हे पण लोक काय बसून नाहीयेत, मग त्यांनी हनुमंताला धाडलेले आहे. तिथला एक फार सुंदर संवाद आहे. ज्या वेळेस हनुमंत वेषांतर करून येतो त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बरोबर ओळखलेलं आहे की हा वेषांतर करून आलेला आहे, कारण त्याचे काही कपिचाळे तिथे दिसलेले आहेत. आणि हे सगळं बघताना प्रभू रामचंद्रांनी प्रचंड असं कौतुक केलेलं आहे की त्याची वाणी इतकी सुंदर आहे, त्याची बोलण्याची पद्धत इतकी शुद्ध आहे. त्याचं प्रभू रामचंद्रांसोबत तपासणी की हे नक्की कोण आहेत बाबा, दोन युवक जे क्षत्रिय पोशाखात इथं आलेले आहेत, ते नक्की वालीनी तर नाही पाठवले सुग्रीवाला मारायला. हे सगळं अभ्यासल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ओळखलेलं आहे की हे नक्की अष्टगुण संपन्न असले पाहिजे, आणि ते मारुतीराय आहेत तिथे. आणि एक तू म्हटलास की मैत्रीचा संबंध, तर मैत्री अशा राष्ट्रासोबत करावी किंवा अशा पुरुषासोबत करावी ज्याच्यातून सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्राचं हित साध्य झालं पाहिजे. आणि निश्चितच सुग्रीवासोबत मैत्री केल्यामुळे म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या मागे एक साधारण अभ्यासाची तफावत आहे. पण आकडा सांगतो की 11,75,00,908 काहीतरी वानरांचं सैन्य उभं राहिलेलं आहे. आणि हे संघटन कौशल्य आहे, हे संघटन कौशल्य आहे जे की शिवाजी महाराजांनी वापरलं, संभाजी महाराजांनी वापरलं. की शून्य आहे, आपल्याकडं काही नाहीये. आपल्या म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं अपहरण झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी एवढं मोठं संघटन का करू शकले, ते कारण तसा केंद्रबिंदू पकडला, सुग्रीवाला हाताशी घेतलं, संपूर्ण वानर सैन्य प्रभू रामचंद्रांचं झालं. इथे आपण संघटन कौशल्य शिकलो पाहिजे प्रभू रामचंद्रांकडून.